निराशेतील आशा, स्वामी समर्थांचा चमत्कारिक कृपाप्रसाद। सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावातील माझे घर। आम्ही साधे शेतकरी। घरात आईवडील, पत्नी आणि 2 लहान मुले। आमचं आयुष्य मजुरी आणि शेतावर अवलंबून। आम्ही खूप मेहनती, पण नशीब फारच फाटलेलं। पावसाळा फसलेला, पीक बुडालेलं, मुलांचे शिक्षण थांबलेलं। घरात गरिबी, ताणतणाव आणि मनात अतीव निराशा। वर्ष 2017। त्या वर्षी आमच्या भागात पूर्ण दुष्काळ। शेत पिकले नाही, सोसायटीचे कर्ज वाढले आणि वडिलांनी घेतलेलं वैद्यकीय कर्ज फेडायचं राहिलं। मी अक्षरशः तणावात होतो, इतका की आत्महत्येच्या विचारातही गेलो। पण लहान मुलांचा चेहरा आठवला आणि मग मनात विचार आला, काहीतरी वरदायी उपाय शोधायला हवा। त्या दिवशी माझ्या भावाच्या घरी गेलो। तिथे एका कोपऱ्यात एक चित्र पाहिलं, अक्कलकोट स्वामी समर्थ यांचं। डोळे स्थिर, चेहरा तेजस्वी, अन ओठांवर मंदस्मित। मी चित्राकडे बघतच राहिलो। भावाने सांगितलं, दादा, हे स्वामी समर्थ अक्कलकोटचे दैवत नाही, ते थेट साक्षात परमेश्वर। त्यांच्यावर श्रद्धा ठेवलीस तर अंधारात प्रकाश मिळतो। मी विचार केला, सगळ्या वाटा थकलो, आता एक ही वाट उरली, श्रद्धेची। दुसऱ्या दिवशीच मी अक्कलकोटच्या दिशेने निघालो। हातात काही नाही, खिशात फक्त 30 रुपये, पण मनात एक आशा। प्रवास करत करत पाय दुखू लागले, पण मन थांबत नव्हतं। अक्कलकोटमध्ये पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती। श्री स्वामी समर्थ संस्थानात गेलो। समाधी स्थळावर उभा राहिलो आणि डोळे मिटले। त्या क्षणी मनात एक विचित्र शांतता उतरली। डोळे मिटले आणि जाणवलं, कोणीतरी हात ठेवला आहे पाठीवर। वळून पाहिलं, कोणी नव्हतं, पण मन शांत झालं। मी समाधीसमोर बसून रडत होतो, स्वामी, आता सगळं तुमच्यावर आहे, मला मार्ग दाखवा। दुसऱ्या दिवशी पहाटे मी दरबारात बसलो। तिथे एका साधूबाबा भेटले। त्यांनी मला सहज विचारलं, कुठून आलात बाबा? मी माझं दुःख सांगितलं। त्यांनी शांतपणे एकच वाक्य म्हटलं, स्वामींचं नाव घेऊन रोज 5 वेळा स्वामी समर्थ म्हण। 11 गुरुवार व्रत कर आणि श्रद्धा सोडू नकोस। मी घरी आलो। दररोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थ जप सुरू केला। 11 गुरुवार उपवास केले, व्रत केलं। पहिले काही आठवडे काहीच फरक पडला नाही, पण मी थांबलो नाही। दर गुरुवारी गावातील मंदिरात जाऊन दिवा लावायचो। घरच्यांनी सुरुवातीला हसले, पण हळूहळू त्यांनीही विश्वास ठेवायला सुरुवात केली। चमत्कार तिथे झाला। 7व्या गुरुवारी एक फोन आला। आमच्या गावाजवळच्या एका शाळेत शिपायाची जागा निघाली होती। अर्ज केला होता, पण आशा नव्हती। त्या दिवशी मला निवड झाल्याचं सांगण्यात आलं। मी आश्चर्यचकित झालो। माझ्याकडे अनुभव नव्हता, शिक्षण कमी, तरीही मला नोकरी मिळाली। मी लगेच अक्कलकोटला गेलो। समाधीसमोर उभा राहून म्हटलं, स्वामी, तुमच्यामुळेच हे शक्य झालं। आता माझा सर्व संसार तुमच्यावर सोपवतो। त्या दिवसानंतर आमच्या जीवनात हळूहळू बदल होऊ लागले। लहानग्यांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले। पत्नीला शिवणकाम मिळालं। कर्ज हप्त्याने फेडायला सुरुवात झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातली भीती, निराशा, अंधार नाहीसा झाला। स्वामींचा अनुभव केवळ चमत्कारापुरता नव्हता, त्यांनी मला आशावाद, धैर्य आणि श्रद्धेचा प्रकाश दिला। त्यांनी मला शिकवलं की संकटे येतात, पण जर आपण मनोभावे एखाद्या दैवताला शरण गेलो, तर ती संकटेही आपली परीक्षा असतात। जेव्हा आपण त्या परीक्षेत श्रद्धेने टिकून राहतो, तेव्हा स्वामींनी त्याचे फळ दिल्याशिवाय राहत नाही। आज मी स्वामींच्या कृपेने शांत आयुष्य जगतो। प्रत्येक गुरुवारी मी अजूनही व्रत करतो। माझ्या घरी दररोज संध्याकाळी स्वामी समर्थचा जप होतो। स्वामींचं चित्र घरात लावलेलं आहे आणि सकाळच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात जय जय स्वामी समर्थ या घोषाने होते। हे केवळ माझं अनुभव नाही, अशा असंख्य लोकांचे अनुभव आहेत, ज्यांनी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला, त्यांना मार्ग मिळालाच। स्वामींचा मार्ग थेट आहे, तो कठीण नाही, फक्त श्रद्धा आणि सबुरी हवी। स्वामी समर्थांचे संदेश, धीर धार, सर्व काही ठीक होईल। ज्याच्या मागे कोणचं नाही, त्याच्या मागे मी आहे। श्रद्धा ठेव, संकट नाहीशी होतील। अनुभवातून शिकवण, संकट काही काळासाठी असतात। स्वामी समर्थ ही केवळ देवमूर्ती नाही, तर शरण येणाऱ्याला दिशा दाखवणारे शक्तिस्वरूप आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की जीवनात काहीच उरलेलं नाही, तर फक्त एकदाच स्वामी समर्थ म्हणून पहा आणि अनुभव घ्या। शेवटी एकच प्रार्थना, स्वामी, माझं काही नाही, सर्व काही तुझं आहे। दुःखात, सुखात, संकटात, यशात, मी फक्त तुझा
आणि तू फक्त माझा. जय जय स्वामी समर्थ. हवे असल्यास याच अनुभव कथेला तुम्ही PDF स्वरूपात किंवा पोस्टर फॉर्ममध्ये बनवून वापरू शकता. तसेच आणखी अनुभव कथा किंवा स्वामी उपासनेचे मार्ग हवेत का?